अरे जय, तू सुद्धा इथे? तू सुद्धा म्हणजे? तो रोजच. नंदिनी मॅडम. हा हा, काय म्हणताय? ओळखलत का? मी नाही का हॉस्पिटलमध्ये तुम्हाला भेटायला आले होते? ही कसली ओळख? ओ कदम, ओळख करून द्या. ओ लाजताय कसले? अण्णा, या मिसेस कदम. नमस्कार वहिनी. तुमचे चुलत दीर राहतात ना, त्या चाळीत आम्ही राहायचो. हो का? छान छान होती ती चाळ. नाही, आहे ती चाळ अजून. हा हा, आहे. छान नाही चाळ ती. तुमची तब्येत कशी आहे आता? तर या वयात काय तब्येतीच्या कुरबुरी असायच्याच. पण आदिती, जय माझी खूप काळजी घेतात. जय का? एवढं दचकायला काय झालं? कर्तव्य आहे नाही काय? करायलाच हवं ते. आई वडील मुलांसाठी नाही का करत? मग त्यांची जबाबदारी आहे. कसं आहे, या वयात ना माणसांची काळजी घेतलीच पाहिजे. हो, तेही खरंच आहे. मी सुद्धा माझ्या आईची खूप काळजी घेते. हा, पण कर्तव्य म्हणून नाही बर का, प्रेमानं. आणि आदिती पण खूप करते तिच्या बाबांचं, मनापासून, प्रेमानं. पण मग जय? तोही करतो. हॉस्पिटलमध्ये नव्हता का तो? सगळी काळजी घ्यायचा. हो, खरंय. जय मात्र सगळ्यांसाठीच खूप करतो. जयनी खूप केलंय आणि अजूनही करतो माझ्यासाठी. हा, पण मग अण्णांना भेटायला आली होतीस ना? अण्णांना चला भेटून. चला निघू. चल. काय हे कदम, या एवढ्या तुमच्यासाठी आल्यात? दमल्यात बघा केवढ्या. जरा थांबू दे की. हो, त्यांना उशीर होत असेल म्हणून म्हणतायत ते. आता थोडा उशीर झाला तर काय फरक पडतोय? तू जा, सरबत घेऊन येते ना. नको नको आता. थोडा वेळ थांबले ना काय होणार आहे? आणू दे. नको केतकर, उशीर होतो घरी जायला. असं कसं? आता तिला सरबत पण बनवायला सांगितलंय. घेऊन जा. नको बहिणी, आता तुम्ही सांगा, काय आमचं ऐकणार नाही? तुमचं ऐकतील. अहो, तेवढा आग्रह करतायत तर थांबूया ना. हे बघा, हे असं असतं. नाही, आता ऐकावं लागेल तुम्हाला. थांबा तुम्ही, काय तेवढ्यात गप्पा पण होतील. गप्पा बोंबला म्हणजे हा, बरं वाटेल, गप्पा होईल. मी आलेच. काकू, झालं का? हो, झालंच आहे. काका गप्पा मारण्याच्या मूड मध्ये आणि त्यात समोर अरविंद काका आहे.
कोण काय बोलतंय, कोण काय अर्थ काढतंय, सगळाच गोंधळ चाललाय. काहीतरी केलं पाहिजे काकू. हो हो, अगं हे झालंच आहे, हे बघ. काकू सॉरी, आमच्यामुळे खूप गडबड चालली आहे तुमची. आता ते महत्वाचं आहे का? काही होत नाहीये. बरं मला सांगा, नंदिनी मॅडम कुठे भेटल्या तुम्हाला? अगं आम्ही आलो ना बाहेरनं, तर दारातच उभ्या होत्या त्या. तिथेच गाठ पडली. देवा, चला आता निभावून न्यावं लागेल. द्या मी घेत. जय, हे घे, फळं आणलीत. कशाला उगाच त्रास घेतला? तुझ्यासाठी नाही आहेत, बाबांसाठी आहेत. हा, अहो कशाला आणलं तुगाच? ईशा, कशाला काय? कसं आहे, कोणाकडे असं रिकाम्या हाताने जाणं बरं नाही ना. आणि त्यात इतक्या दिवसांनी आपला भेटायचा योग आलाय म्हणून म्हटलं. अहो हो, पण ह्या सगळ्या पिशव्या त्या गर्दीत ट्रेन मधून आणायच्या म्हणजे त्रासच ना. त्रास काही नाही, जुई होती ना सोबत. अच्छा, ती पण होती काय? हो, म्हणजे ऑफिस मधनं आम्ही एकत्र निघालो, मग अंधेरीतच शॉपिंग केलं, मग ती घरी गेली आणि मी इकडे आले. जुई आठवली ना अण्णा? नाही का तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटायला आली होती? मोठी गोड पोरे हो. जयची खूप छान मैत्रीण आहे. काय रे जय? नाही, वहिनी म्हणते ते खरं आहे काय? सरबत हो, घ्या 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 घ्या. घ्या. अगं हे जुई बद्दल सांगत होते. जुई माझी खास मैत्रीण आहे. हो. हो? खूपच खास मैत्रीण आहे तुझी. अण्णा, ती आपल्याकडे राहायला आली होती. हो, जरा बुजरी आहे पोर, पण मोठी गोड आहे. बर का जय, तुला भेटायला यायची खूप इच्छा होती तिच्या मनात. काय? जयला भेटायची इच्छा होती काय? अण्णानं बरं नसताना? नाही काका, कामासाठी भेटायचं असेल तिला. हा, काय कामासाठी भेटायला? अरे ऑफिस मध्ये तुम्ही कामासाठीच भेटता ना, तर मग तिथे काम करत जा. काय तुमच्या ऑफिसच्या वेळेत कामं होतात की नाही? नाही, ऑफिस संपल्यावर सुद्धा माणसानं काम करत राहायचं म्हणजे काय, माणसानं आराम करायचाच नाही की काय? असा नियम आहे? नाही, छे छे, आमच्या ऑफिस मध्ये हा नाही, पण थोडे वेगळे नियम आहेत. म्हणजे म्हणजे काका, आमचे नवरे काका खूप स्ट्रिक्ट आहेत नियमांबाबतीत. हो आहो. अरे पण हे कसले नियम? हा, काहीतरी करावं लागणार. घर आहे, ऑफिस नाही. काय आपल्या माणसांना वेळ द्यायचा असतो की नाही? आदिती, जरा हो. आले. काय आता ह्या सुद्धा ऑफिसच बोलणार? तुमच्या सरांनी एकदा भेटायला हो. काय झालं नंदिनी मॅडम? अगं बघवत नाही ग, मला खरंच बघवत नाही. म्हणजे बाहेर बघतेस ना काय चाललंय. काकांचं चेकअप करायला हवं. बाई ग, फारच तब्येत बिघडत चालली त्यांची.
नाही तुला सवय झाली असेल त्याची, पण आदिती अगं तू टेन्शन घेऊ नकोस. मी देवाकडे नवस करेन अगं, होईल सगळं ठीक होईल. काळजी करू नकोस. मी काय म्हणते, जय आज एवढा वेळ कसा काय थांबलाय? जय विरारला राहतो ना तो, अजून निघाला नाही? नाही जय आता निघेलच. हा पण तुम्ही असं का विचारताय? नाही खरं तर मी अण्णांनाच भेटायला आले होते, पण मग विचार केला, म्हटलं तर विचार करून ठरवलं, पण म्हटलं विचार करून ठरवण्याआधी तुला विचारावं. नंदिनी मॅडम, काय विचार करून ठरवलं तुम्ही? नाही हेच की मी आणि हे म्हणजे अरविंद एकत्र जाऊ, म्हणजे स्टेशन पर्यंत ग, नंतर काय ते सेंट्रल मी आपली वेस्टर्न, पण तेवढ्याच जाताना बोलता येईल ना. ऑफिसमध्ये काही फारशा गप्पा होत नाहीत म्हणून म्हटलं. खरं तर तुम्ही अरविंद काकांशी बोलायला हवं, म्हणजे त्यांनाही आधार मिळेल ना. हो ना, तुलाही असंच वाटतं ना? हो. आणि तुम्ही बरोबर जायचं ठरवलंच आहे ना? हा हो म्हणजे पण जय, हा म्हणजे तो बरोबर असताना यांच्याशी फार बोलता यायचं नाही ना, म्हणून. हे मी काय म्हणते, म्हणजे जयचं जर शिकून झालं असेल आणि तो निघाला तर त्याला निघायचं असेल तर निघू दे ना. नाही पण मी काय म्हणते, तुम्ही आणि अरविंद काका आधीच निघा ना, म्हणजे तेवढा वेळ तुम्हाला जास्त मिळेल. हा पण मग जय ऑफिसचं काहीतरी काम आहे असं सांगून मी जयला थांबवते. हा हे चालेल. ए पण आदिती लगेच सोडू नकोस हा, नाहीतर तो आम्हाला रस्त्यात गाठायचा काका काका करत. नाही सोडणार त्याला. हा फक्त एक आहे की तुम्ही बाहेर जाऊन ना हे बोलू नका, नाही तर काका. नाही 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 बोलणार, अजिबातच नाही बोलणार. नाही अगं पण निघण्याबद्दल तर बोलावंच लागेल ना. हा ते सांगा तुम्ही. बरं एक आदिती, तू काळजी घे हा काकांची. अरविंद काकांची? नाही ती मी घेईनच. हा केतकर काकांची. चल. बाकी ही तुमची तुम्हाला एकटं सोडत नाही. नाही पण मला सांगा, हे सगळं काळजीपोटी की संशय म्हणून? काहीतरी बडबडताय. आहो चला आवरलं, निघूया. हो मग चला बसलायत काही, निघूया ना. हो थांबव वहिनी. आहो नको, कसं आहे खूप काम आहेत, सकाळी परत ऑफिसला जायचं असतं ना, आणि मुलं घरी वाट बघतायत. परत सकाळी शाळा असते, सगळी आवरावर करायची असते, दगदग होते ना. पण कसं आहे आता यांना शिकायचं आहे आणि तेही महत्वाचं आहे. आहो बसलायत काय, चला उठा. हो किती आज्ञाधारक नवरा मिळालाय बघा. हो आज्ञाधारक म्हणालो मी, म्हणून काय एकदम मनावर घेऊ नका. एकदा लग्न झालं की नवऱ्या मुलांना आपल्या स्वाभिमानना होमात टाकायचा, स्वाहा म्हणून. नाही झालं तो यांच्या पुढे
बघा आमच्या यांचे डोळे बघा. काका किती थट्टा करता हो तुम्ही. चला निघूया ना, मुलं वाट बघतायत घरी. ठीक आहे. हा येते हा अण्णा. ती पिशवी आहो. जय, तुला नाही येता येणार हा आमच्या बरोबर. काय जय, तुला कुठे जायचंय काय? सॉरी. नाही आम्ही दोघं एकत्रच चाललो होतो ना स्टेशनवर, त्यामुळे जयने आम्हाला सोडायला यायची काहीच गरज नाही. जाऊ आम्ही. चल नंदिनी, लवकर निघूया, उशीर होतोय ना. हो. चल चल चल. अरविंद, काय झालं? गप्प का? तुम्ही रागावलायत का माझ्यावर? अहो मी तरी काय करू? आता काका आपल्याला नवरा बायको समजतात तर मला तसं वागायला लागतं ना. आणि काका काहीतरी बरळतात त्याच्यामुळे. आता ते बरळतात तर तुझा भर कशाला घालतेस? आता आपलं लग्न झालंय, आपण एकमेकांचे नवरा बायको आहात, हा त्यांचा गैरसमज आहे, आणि तू त्याला खतपाणी घालतेस. आता तुला इथे यायची काय गरज होती का? अहो पण मी. तू काही काही बोलू नकोस. कितकं समजत काय होते, बोलत काय होते, समोर आण ना. जाम गोंधळ झाला माझा. इकडे आणि तिकडे वीर अशी अवस्था झाली माझी, माहितीये. जाऊ दे म्हटलं ना तरी तू बोलायला भाग पडतेस नंदिनी. तू इथे आली नसती तर चांगल्या प्रकारे शिकलो असतो मी. सॉरी, खरंच माफ करा मला. म्हणजे मला सुद्धा कळत नाहीये मी हे सगळं का करतेय. आणि माझ्या येण्यानं तुम्हाला जर इतका त्रास होईल हे जर माहिती असतं ना तर खरंच मी इथे आले नसते हो. म्हणजे मला सतत तुमच्याशी बोलावंसं वाटत होतं. हा म्हणजे इतके दिवस तुम्हाला सतत टेन्शन मध्ये बघत होते ना मी, ते बघवत नव्हतं. मला म्हटलं माझ्या येण्याने तुमचं टेन्शन दूर होईल म्हणून इथपर्यंत आले. सॉरी. हे मुलांसाठी खाऊ आणला होता, तो त्यांना द्या. नंदिनी, आय एम सॉरी. उगाच बोललो मी तुला. आपल्याच माणसाला आपण बोलू शकतो ना. अगं ते अण्णा समोर होते त्यामुळे सगळं अवघड होऊन बसलं. मला साधा रागावतही आला नाही. मला असं वाटलं की तू जय आणि आदिती बद्दल काहीतरी बोलशील. आणि काय? जय आणि आदिती बद्दल बोलेन मी. काय? हा, आता तुम्ही म्हणालात ना की जय आणि आदिती बद्दल बोलेन. कुठे काय? मी काय बोललो? हो, असं काय करताय? आता तुम्ही म्हणत होतात ना काहीतरी. मी म्हणतो. कळलं. काय कळलं? हेच की आता तुम्ही जे सांगाल ते कोणाला सांगायचं नाही हे कळलं. पण जे सांगायचं ते सांगा तर आधी. तेच जर तुला कळलं आणि तू कुठे बोलून बसलीस तर माझी नोकरी जाईल असं मला वाटलं, म्हणून मी. अच्छा, त्याबद्दल होय. कशाबद्दल? हेच तुमच्या नोकरीबद्दल. म्हणजे जय आणि आदिती तुम्हाला शिकवतायत ते कोणाला सांगायचं नाही याबद्दल ना. हा 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 कळलं ना तुला? हा, त्याबद्दलच बोलायचं होतं मला. तुम्ही काळजी करू नका, मी नाही कोणाला सांगणार. हा, आता जुईला तुमच्याच मुळे कळलंय, पण तिला सुद्धा मी सक्त ताकीद दिले की कोणाला काहीच बोलायचं नाही. सुटलो.
हा नाही चल निघूया ना का? अरे अजून जागा आहेस तू? मला वाटलं झोपला असशील. दमायला होतं ना? अशा कंडिशन मध्ये झोप कशी लागू शकेल? कसली कंडिशन? अरविंद काका ते इथे शिकायला येतात. मग आज काय होणार असा प्रश्न पडलेला असतो. तर असा प्रश्न पडलेला असताना झोप कशी लागेल? झोप उडणारच ना. नंदिनी मॅडमला बघून मलाही टेन्शन आलं होतं रे. पण काही झालं नाही हे आपलं नशीब. हो पण काही होणार नाही हे आपण ठामपणे सांगूही शकत नाही. अण्णा इथे आलेत ही बातमी उद्या ऑफिसमध्ये कळणार, कारण नंदिनी मॅडमला ती कळली. जय एक सांगू, मला नाही वाटत नंदिनी मॅडम ह्यावेळी ऑफिसमध्ये काही सांगतील. हे बघ आदिती, मला नंदिनी मॅडमला दोष द्यायचा नाहीये, पण त्यांचा स्वभाव. पण आता ह्या वेळेला काकांचं शिक्षण एवढंच महत्वाचं आहे नंदिनी मॅडमसाठी, आणि त्यांना काळजीही वाटते. सो यावेळी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. लेट्स होप सो. आता 2 दिवस तरी सुरळीत पार पडले, पुढे बघूयात काय होतं. आपला हेतू चांगला आहे ना, मग झालं तर सगळं व्यवस्थित होईल.